गार्डनच्या बाहेर लहान मुलांची खेळणी होती. खेळणी घेतली, त्यासोबत सोबत भूक लागलेली तर नाश्ता पण केला आणि लगेचच पावसाची सुरुवात झाली. पाऊस जाईपर्यंत आम्ही तोपर्यंत नाश्ता वगैरे केला. त्यानंतर गार्डन मध्ये प्रवेश केला. गार्डन मध्ये संभाजी महाराजांची मूर्ती पाहूनच आपल्याला समजते की आपण बर्ड व्हॅली गार्डन मध्ये आलेलो आहोत. गार्डन मध्ये एंट्री करण्यासाठी 10 रुपये तिकीट आहे आणि बोटिंग क्लब कडे जाण्यासाठी आम्ही लगेच निघालो. बर्ड व्हॅली मध्ये आलेलो आहे. बोटिंगच्या दिशेने गेल्यानंतर एक चेक इन गेट आहे, तिथे एंट्री तिकीट आपली बघितली जाते. बोटिंग क्लब जिथं चालवले जातात त्या तळ्यामध्ये खूप मोठे मोठे रंगीबेरंगी मासे आहेत. माशांना काहीतरी खायला घेण्यासाठी आम्ही पॉपकॉर्न घेतले आणि पॉपकॉर्न घेतल्यानंतर माशाच्या दिशेने आम्ही निघालो. बर्ड व्हॅली मध्ये बोटिंग सोबत एक वॉटर शो पण असतो, जो की काही कारणामुळे आज बंद होता. बर्ड व्हॅली मधलं तळ तर खूप मोठे आहे, त्याच सोबत लेजर शो पाहण्यासाठी पण त्यांनी एक स्पेशल जागा बनवलेली, तर ती जागा रिकामीच होती आणि तिथं काही जण माणसं बसलेले. बर्ड व्हॅली मध्ये 2 प्रकारच्या बोटी आहेत, ज्या की एक मोटर बोट जे की पॅसेंजर येतील तसे इथे चालू करतात आणि दुसरी बोट म्हणजे पॅन्डल बोट, जे की 2 जणे त्याला पॅन्डल मारून पुढे मागे करू शकतात. बोटिंगला खूप गर्दी होती, त्यामुळे त्यांनी लाईन नुसार चालू केलेली. तोपर्यंत आम्ही प्रज्वल आणि आम्ही फोटो काढायला बिझी होतो. आमचा फोटो सेशन झाल्यानंतर आम्हाला बोटिंगला जायचं होतं, त्यामुळे लाईफ जॅकेट घालायला आम्ही सुरुवात केली आणि त्यासोबत फोटो काढले. आम्ही गार्डन मध्ये आल्यानंतर पावसाची सुरुवात झाली आणि आता सध्या पाऊस कमी झालेला. त्यानंतर आम्ही आशा करत होतो की बोटीमध्ये बसल्यानंतर पावसाची शक्यता जी आहे ती यायला नको. मोटर बोटचा एका माणसाला 50 रुपये एक फेरी, पॅन्डल बोटला पण एका माणसाला 50 रुपये असे दर आहेत. आम्ही पॅन्डल बोट ह्या ऑप्शन सिलेक्ट केलेला. पॅन्डल बोट मध्ये बसण्यासाठी आपल्याला वेट बरोबर ठिकाणी बॅलन्स करावं लागतं. बोटीचा बॅलन्स केला नाही तर बोट जास्तच प्रमाणात हलायला सुरुवात होते. आम्ही सगळे बोटीमध्ये बसलो आणि त्यानंतर डिरेक्टली आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही सगळेजण बोटीमध्ये बसलो. बोटीमध्ये बसल्यानंतर आमच्या आऊला थोडीफार भीती वाटत होती. प्रज्वल पण आमचा थोडाफार ओरडायला लागला, पण नंतर जसं आतमध्ये जाऊ तसं मज्जा वाटायला लागली. हम बोट चला रे, हँडल आहे, हँडल आहे, चलो चलो. पाहतो तर काय पावसाची सुरुवात झाली आणि आम्ही तशीच आमची अर्धी राईड सोडून पावसात भिजू नये म्हणून आम्ही बाहेर आलो. पाऊस चालू होता, त्यासोबत आम्ही जिकडे गाडी पार्किंग लावलेली तिकडे पटपट गेलो आणि घराच्या दिशेने आम्ही घरी आलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि आमच्या चॅनल